दादा पेपर्स मिळाले? हो. तू चिडलास का माझ्यावर दादा? नाही. मग असं तोडून का बोलतोयस? हे बघ आर्या, मी आय एम सॉरी दादा. मी खूप रूडली बोलले तुझ्याशी, पण प्लीज माझी बाजू समजून घे आणि मला माफ कर. एक गोष्ट लक्षात ठेव, तुझा भाऊ तुझ्या भल्याचाच विचार करतो नेहमी आणि करत राहील. आता सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत ना, मग आता तुम्ही सगळे माझ्या घरी या ना जेवायला. आर्या दादा, जर तू आला नाहीस ना तर मी समजेन की तू मला माफच केलं नाही. येऊ आम्ही, पण संध्याकाळी. प्रॉपर्टी माझ्या नावावरती करायला आता विश्वमोहन सुद्धा तयार झालाय. पेपर्स पण आलेत. आता लवकरच ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावरती होणार. मी या घराची मालकीण होणार. मालकीण. हे सगळे प्रॉपर्टी, शेअर्स, बँक बॅलन्स, हे घर आर्या आणि अर्जुन माझ्या नावावर करतायत असं लिहिलं याच्यात. वा, व्हेरी गुड. हे बघ, विश्वमोहननी पाठवलेले पेपर्स एव्हाना अर्जुननी वाचले असते, पण सह्या तो माया त्यांच्या समोरच करेल. बरोबर. त्यामुळे त्यांनी ते करायच्या आत आपण जाऊन त्या फाईलमध्ये आपले पेपर्स लावले पाहिजे. बरोबर. आणि हे काम तुला करायचंय. बरोबर. काय मी काय वेडी आहेस का मी तरी तू? अगं हे ताईला कळलं ना तर वाट लागेल माझी. मी नाही. चल चल. अरे अजय, असं काय करतोयस? हे बघ, ऐक ऐक ऐक, आता अर्जुन ऑफिसला जाईल, मग मी आर्याला कुठल्या तरी कामात गुंतवून ठेवते. तू पटकन त्यांच्या खोलीत जा आणि पेपर्स बदल. बोलणं सोपं आहे, पटकन जा आणि पेपर्स बदल. हे बघ मिताली, मला जमणार नाही. जमणार नाही? काय जमणार नाही? हे बघ अजय, मी शेवटचं सांगते, आज ही एकच संधी आहे आपल्याकडे. या सगळ्या लोकांना अद्दल घडवायची आणि आपण श्रीमंत व्हायची. लक्षात येत आहे काही? मिताली, आर्या कुठे? आर्या भांडी घासते. काय? हो, आपली भांडीवाली बाई आली नाही ना आज, म्हणून ती जाऊन भांडी घासते. भांडीवाली बाई का नाही आली? तिचा नवरा आजारी आहे म्हणे, फोन आला होता तिचा. आर्या तिकडे भांडी घासती आणि तू इथे काय करतेस? नाही, ती भाजी चिरतीये, मदतच करते तिला. अगो बाई, ते दिसतंय मला. तुला काय भांडी घासायची लाज वाटते? अहो, मीच घासत होते भांडी. आर्या तिथे आली आणि मला म्हणाली की तू हे काम करू नकोस. आर्या असं म्हणाली? हो, ती मला म्हणाली की आज माझ्या माहेरची लोक जेवायला येणार आहेत, तर सगळी कामं मीच करणार. आता त्या आर्यामुळे मी त्या विश्वमोहनला सहन करतेय. तर त्याला या घरात पाऊल सुद्धा टाकायला दिलं नसतं मी. एकदा का प्रॉपर्टी माझ्या नावावरती होऊ देत, मग बघते मी काय करायचं. मायाताई, फार स्वप्न बघू नका हो, कारण आता ही सगळी इस्टेट तुम्हाला न मिळता आम्हाला मिळणार आहे. अजयनी एव्हाना अर्जुनच्या रूम मध्ये जाऊन पेपर्स बदललेही असतील. माझ्या रूम मध्ये काय करतोयस? अर्जुन, ताई आली. काय झालं? काय नाही ताई, ते मी किराणा मालाचं सामान आणायला निघालो होतो. बाहेर गेल्यावर लक्षात आलं गाडीची चावी विसरलो होती. घ्यायला आलो होतो तर हा इथे होता. अजय, तू इथे काय करतोयस? ताई, माझी काही चूक नाहीये. मिताली म्हणाली म्हणून मी आलो इथे. मिताली काय म्हणाली तुला? अजय, मिताली काय म्हणाली तुला? मिताली असं म्हणाली मला की आपल्या घरी पाहुणे येणार आहेत, तर जेवणासाठी. तर अर्जुनला जाऊन विचार की बाबा काही सामान वगैरे काही आणायचं असेल तर जा आणि घेऊन ये, असं मितालीने सांगितलं. म्हणून मी आलो इथे. अरे मग हे सांगायला एवढा वेळ का लावलास? तुम्ही दोघं बोलू द्याल तर ना. तू पेपर्स बदलायचं काम केलंस ना? कसलं काय, इथे 5-5 किलोच्या 2-2 पिशव्या घेऊन फिरतोय मार्केटमध्ये. अरे अजय, मी तुला काय काम सांगितलं होतं? तू काय करतोयस? अगं तेच करायला गेलो होतो ग अर्जुनच्या रूम मध्ये, पण तिथे ताई आणि अर्जुन दोघंही आले. मग काय करणार? त्यांनी मला हे किराणा मालाचं सामान आणायला सांगितलं. अरे पण मग ते पेपर्स कुठे आहेत? ते आहेत आपल्याच कपाटात. अरे तुझ्यासाठी ना अजय एकही काम धड होत नाही. हे बघ मिताली, उगाचच मला दोष देऊ नकोस, कळलं ना? मी तुला आधीच सांगितलेलं होतं हे काम आपल्याला जमणार नाही म्हणून. हे बघ, तुला जमणार नसेल ना तर सोडून दे, पण मी इतक्या सहजासहजी हार मानणार नाहीये.
काहीही झालं तरी आजच्या आज पेपर्स बदलले जातीलच. हे बघ मिताली, ऐकून घे. मिताली, हॅलो. मिताली ना वाट लावणार आहे. दादा, अरे या या. मायाताई, दादा आलाय. नमस्कार नमस्कार. या ना, केव्हाची वाट बघतोय आम्ही तुमची. या या. मायाताई, मी जेवणाचं बघते. बरं. अरे मी पण आले, ये ना. बसा मावशी. विश्वमोहन, काल तुम्ही गैरसमज करून इथून निघून गेलात. आमच्या घरात पाणी सुद्धा नाही प्यायला. आर्याला फार वाईट वाटलं त्याचं. म्हणून तर आज एवढा जेवणाचा घाट घातलाय तिने. आणि तिने बोलवलं, तुम्ही आलात. खरंच खूप बरं वाटलं. मग मावशी, कशा आहात? मी ठीक आहे. काय म्हणताय लंडन? घर चांगलं होतं, पण बोलायला कोणीच नव्हतं. फार कंटाळा यायचा. आता इथे आलोय ना, छान वाटतं. खरंय तुमचं. आपली माणसं हवीत हो जवळ. आर्या तुमची नेहमी आठवण काढायची. अर्जुन, पेपर्स वाचलेत? हो, जे लिहिलंय ते सगळं योग्य आहे.